आपल्या जीवनाची सुरुवात ठेकेदारीपासून केली। जो इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये आणि सर्व वेगवेगळ्या विभागामध्ये ठेकेदार म्हणून ज्याने आपल्या जीवनाची सुरुवात केली तो नंतर कालांतराने आमदार झाला। आता त्याच्याकडनं आपण जर समाजसेवेची अपेक्षा करू, जनतेच्या सेवेची अपेक्षा करू तर ते कसं काय शक्य आहे? पहिल्यापासून त्यानं तेच काम केलं का अधिकाऱ्याला मॅनेज करणं, अधिकाऱ्यांना पैसे देणं, टेंडर मॅनेज करणं, त्या ठिकाणी पैसा कमवणं, त्या ठिकाणी राजकीय नेत्यांना मॅनेज करणं, हा धंदा त्या माणसानं केला। तो या भागातला आमदार झाला। आता तो आमदार कशा पद्धतीचं काम करणं हे आपण 10 वर्षापासून या ठिकाणी पाहत आहे। सातत्याने मी या ठिकाणी सगळ्यांचे भाषण ऐकले की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांची उपेक्षा अशी कुठेही पाहिली नाही। आणि त्याला साथ देणारे कोणते आपले सीओ यातील कोण सीओ आपली काय नाव बाई सुप्रियाताई आमच्या राठोड। आता या राठोड बाईची तर ठीक आहे, 2 महिने थांबा, आमची सरकार आली, महाविकास आघाडीची सरकार आली की या बाईची डिपार्टमेंटला इन्क्वायरी लावल्याशिवाय राहणार नाही। ज्या पद्धतीनं या ठिकाणी या सभागृहामध्ये 16 ऑगस्टला आपल्या राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब यांची सुद्धा कार्यक्रमाची तयारी झाली असताना सुद्धा या महिलेने या बाईने या ठिकाणी कार्यक्रम घेऊन दिला नाही। या बाईला तिची जागा दाखवणे गरजेचं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये विधिमंडळाच्या माध्यमातून या बाईला सस्पेंड करण्याची मागणी सुद्धा करणार आहे। मित्र ज्या पद्धतीनं पिण्याच्या पाण्याची अवस्था आपण पाहून राहिलो आजही इतक्या वर्षानंतर सातत्याने 10 वर्षापासून आमदार या ठिकाणी आहे, या गावचा आमदार आहे, अजूनही जर या ठिकाणी महिलांना घागर घेऊन मोर्चा काढत लागत आहे तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय? आणि म्हणून या येणाऱ्या काळामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला तशा पद्धतीचा विचार करणं गरजेचं आहे। मित्र कशा पद्धतीचं राजकारण आहे महाराष्ट्र देशामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळत आहे। जशी या आमदाराची सुरुवात भ्रष्टाचाराच्या माध्यमातून झाली, ठेकेदारीच्या माध्यमातून झाली, तशी सुरुवात राज्याच्या सर्व महायुतीच्या सरकारची झाली। सुरुवात त्यांनी कुठून केली तर सुरतला आमदार पळून दिले आणि तशा पद्धतीचं आमदारांना खोक्याचं आमिष दाखवलं, खोके दिले, 50 खोके एकदम खोके, आणि त्याच्या माध्यमातून या महायुती सरकारची या ठिकाणी सुरुवात झाली। जशा पद्धतीने या आमदारांना आपल्या जीवनाची सुरुवात केली तशा पद्धतीने राज्यामध्ये या महायुतीच्या सरकारने सुरुवात केली आणि म्हणून या सरकारने खूप काही अपेक्षा आपण पूर्ण करतील असं काही लोकांनी समजवलंय। मित्र या राज्यातला न शेतकरी खुश आहे, न शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, न त्या ठिकाणी महिलांना दिलासा मिळाला, न युवकांच्या हाताला काम मिळालं, न या राज्यातल्या कामगारांना काम मिळालं, काही नाही। फक्त त्या ठिकाणी आपल्या आमदारांच्या माध्यमातून मोठे मोठे कमिशन गोळा करणे, मोठे मोठे टेंडर काढणे, त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम देणे, अशाच पद्धतीचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं। मित्र दुसरं कोणतंही काम झालं नाही, म्हणून आजही आपल्या राज्यातला शेतकरी हा उपेक्षित राहिलेला आहे। मित्र या ठिकाणी महिलांसोबत आपल्या बेरोजगार युवकांचा सुद्धा एल्गार मोर्चा आहे। त्या युवकांच्या बेरोजगार युवकांना त्या ठिकाणी काम नाही। पदवीधरांचा आमदार म्हणून मी जबाबदारीने सांगतो की या सरकारचं कामच असं आहे, जसं सलमान खानचं एक डायलॉग आहे ना, एक बार मैंने कमिटमेंट कर दी कि फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता, तसं या सरकारचं आहे। एक बार मैंने कमिटमेंट कर दी कि फिर मैं वो काम बिल्कुल नहीं करता। आणि म्हणून जे जे आश्वासन युवकांच्या प्रती या सरकारने दिलेले ते एकही आश्वासन पूर्ण झालं नाही। यांनी त्या ठिकाणी 2023 मध्ये 9 कंपन्यांना या राज्यातल्या सर्व विभागाच्या सर्व जागांवर कंत्राटी पद्धतीने जागा भरण्याचा निर्णय घेतला होता। जेव्हा राज्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे निघाले, आम्ही सुद्धा अडबले सरांनी आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे काढले, तेव्हा या सरकारला नामुष्कीनं ते जीआर रद्द करण्यासाठी भाग पडलं आणि कंत्राटी पद्धतीनं या सरकारच्या कुठल्याही विभागाच्या जागा भरणार नाही अशा पद्धतीचा तो जीआर रद्द करून नवीन जीआर काढायला सांगितला। तरी सुद्धा या 2024 मध्ये वेगवेगळ्या विभागाचे यांनी कंत्राटी पद्धतीचे भरतीचे जीआर देवेंद्र फडणवीस यांनी काढले। सार्वजनिक आरोग्य विभागाचे 8600 पद आपल्या राज्यामध्ये आहेत। ओबीसी विभागाचे 1 लाखपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत, परंतु या सर्व विभागामध्ये जागा भरण्याकरिता अजूनही कंत्राटी पद्धतीनं त्या ठिकाणी जागा भरती करण्याचं काम हे सरकार करून राहिलेलं आहे। आणि म्हणून म्हणायचंय कथनी एक करणी एक अशा पद्धतीचं या सरकारचं काम आहे। आणि म्हणून या सर्व राज्यातल्या युवकांनी सुद्धा तुम्ही पहा ओबीसीच्या बाबतीमध्ये ते झालं, ओबीसीचे मंत्री अतुल सावे प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी अधिवेशन झालं, मार्च महिन्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं की या राज्यातल्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे, त्यांच्या शिक्षणाची सोय झाली पाहिजे।
म्हणून या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 ओबीसीचे वसतिगृह सुरू करू अशा पद्धतीने आश्वासन दिलं. मित्र मार्च महिना गेला, त्यांनी सांगितलं की 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही ओबीसीचे वसतिगृह सुरू करू. 15 ऑगस्ट चालला गेला, अजूनपर्यंत त्या ओबीसीच्या वसतिगृहाचा पत्ता नाही. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जे वसतिगृह आहे त्याची ज्या पद्धतीची अवस्था आहे त्या वसतिगृहामध्ये आपले पोरं राहू शकत नाही. आणि त्या ठिकाणी सुद्धा या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत जे वसतिगृह आपल्या राज्यामध्ये आहे त्या सर्व वसतिगृहामध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करण्याचं काम हे सर्व अधिकारी आणि आपले नेते मंडळी करत आहे. आणि म्हणून यांच्यावर आता कुठल्याही पद्धतीचा भरोसा करता येत नाही. मित्र जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा कौंडण्य लाडकी बहिणीची यांनी आठवण आली.